जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये गारपीट, जवळपास 15 ते 20 मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी चिंतेत आहेत. अकोला जिल्ह्यामधल्या अकोट तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा. शिवापूर कासोद शेतशिवारामध्ये वीज कोसळून शेतकऱ्याची बैलजोडी दगावली, तर गारपिटीमुळे कांदा, गहू, संत्रा आणि केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या कसमध्ये पट्ट्यामध्ये कांदा काढणीला वेग. शेतकऱ्यांकडून दुपारच्या तप्त उन्हामध्ये कांदा सुकवताना त्यावरती हिरवी पात आणि गवत टाकून त्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न. बीडच्या बाजारामध्ये खरबुजाची आवक वाढल्यामुळे बाजारभावामध्ये घसरण. 15 दिवसांपूर्वी 23 रुपये प्रति किलोचा दर असलेल्या खरबुजांना आता मिळतोय 12 रुपये किलोचा दर. फळबाग उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना आपलं आयुष्य संपवलंय. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यामधल्या पाटोदा थडी इथली ही घटना आहे. हरिदास विश्वंभर बोंबले असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. जालन्यामध्ये राजू शेट्टी आक्रमक आंदोलन करतील. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक. जळगावच्या सिद्धार्थनगर भागामध्ये पालिकेकडून पाणीपुरवठा केला जात नसल्याची नागरिकांची तक्रार. पाणी मिळत नसल्यामुळे या परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा, मात्र त्यानंतरही शहरवासियांची पाण्यासाठी पायपीट. नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे 12 दिवसांमधून एकदाच पाणीपुरवठा. बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं उद्घाटन बुधवारी 16 एप्रिल रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होईल. मुंबई अमरावती मुंबई असं पहिलं विमान सुद्धा उड्डाण घेणार आहे. पुण्यामधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामधील माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आरोग्य विभाग सचिवांकडे सादर. तनिषा यांना वेळेत रुग्णालयामध्ये आणलं होतं का? समितीकडून अनेक मुद्द्यांची चौकशी. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. गणेश तुळशीराम पगारे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यामधल्या आर्वी शहराच्या दौऱ्यावर. नव्याने तयार झालेल्या प्रशासकीय इमारतीचं करणार लोकार्पण, तसंच विविध भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन. बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी साधला नागरिकांसोबत संवाद. जगमित्र कार्यालयामध्ये नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समस्येच्या संदर्भात चर्चा करून निराकरण. जालन्यामध्ये मनोज जरांगेंनी घेतली मराठवाड्यामधल्या मराठा सेवकांची बैठक. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम करण्याचं जरांगेंचं आवाहन. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयामधील महसूल भवन इथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमाचं उद्घाटन. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेमधून शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमाला सुरुवात. जालना इथल्या मोती तलावामध्ये गणपती विसर्जन घाट, गार्डन आणि संगीत कारंज उभारलं जाणार. केंद्र सरकारच्या निधीमधून 10 कोटी रुपये खर्चून मोती तलावाचा पुनर्जीवन. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नामधून पुनर्विकास. 3 अष्टविनायक मंदिरामध्ये पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत पोशाखाची नियमावली लागू. मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकच्या गणेश मंदिरांमध्ये पोशाखाची नियमावली. मोरिया गोसावी आणि खार नारंगी मंदिरामध्ये सुद्धा नियमावली. अंबाजोगाई इथल्या ऐतिहासिक आणि प्राचीन संकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित. त्यामुळे या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणाला चालना मिळेल. पर्यटन वाढीला सुद्धा मदत होणार आहे. धाराशिवच्या येरमाळा इथल्या श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला सुरुवात. लाखो भाविक येरमाळ्यामध्ये दाखल. यात्रेमधील चुनखडी वेचण्याचा आज मुख्य कार्यक्रम. देवीच्या पालखीवरती करण्यात येणार हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी. पालघरमधील महालक्ष्मी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीपासून सुरू होणारी ही यात्रा पुढे सलग 15 दिवस चालते. धुळे शहरामधून चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं एकविरा देवीची रथयात्रा. भाविकांकडून ठिकठिकाणी देवीच्या यात्रेचं स्वागत होणार आहे. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सहपरिवार श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक आणि महापूजा केली आहे. चैत्र पौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने देवींच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी होती आहे. आणि सविस्तर घडामोडी बघूयात. नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्याच्या पिकाचं मोठं नुकसान होतंय. मोठा